सांगावा महाराजांचं काय भानगड आहे युवराज? महाराज कोण? महाराज निश्चलपुरी महाराज शाक्त पंथाचे मोठे साधू आहेत. त्यांचेच शिष्य आहेत. ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे. पांढरे सरदार, ये वही है ना शाकपंथी साधु? जी वही है. वो मौलवी, चेहरा तो उस मौलवी के जैसा लग रहा है. मौलवी हो ना तुम? कौन मौलवी? तुम. आम्ही शाक्तपंथीय साधक आहोत. नीट बोल. आम्ही नुसती नजर जरी फिरवली ना तर तुझ्या अख्खी छावणी जळून राख होईल. युवराज, आकासाहेब यांना का बोलावलं तिथं? कशासाठी काय? पूजा सांगायची आहे. पूजा सांगायला? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. नहीं पांढरे सरदार, दाल में जरूर कुछ काला है. पांढरे सरदार, हमारे साथ धोखा हो रहा है. तुमासनी ना जिथं तिथं आपला धोका नजर येतो. उठ सूट जिथं तिथं आपला शक. मला तर कळना झालं या तुमासनी मौलवी दिसलाच कसा. मला वाटतं या तुमासनी काहीतरी भ्रम झाला. अरे नहीं पांढरे सरदार, मैंने हकीकत में मौलवी को ही देखा है. ये बीच में साधु कहां से आ गया? मुल्ला साहब, मला काय वाटतं या तुम्ही चलो फिर से पूछते हैं उसे. अब आता फिर से किधर पूछना? पांढरे सरदार, एक बात बताओ. हाँ. ये शंभू राजे माहुली गया था. हाँ. वहां पे उसने बड़ा धर्म किया था कि नहीं? हाँ, तो जाहिर बात है उसने वहां पर पूजा भी की होगी. सांगावा. सांगावा ह्योच आहे की आता इथनं तातडीने निघायचंय. आवरा लवकर. आणि अक्कासाहेब, तुम्ही पण आवरा. बैरजी काका, शक्य नाही. शक्य नाही कसं? आता निघावंच लागल. अहो, छावणीच्या पश्चिमेला 4 कोसावर हंबीर मामा दबा धरून बसल्यात. सर्जेराव जेदे पण आहेत तिथं. अहो, ते आपली पाखरासारखी वाट बघत बसल्यात. बैरजी काका, एवढ्या चौक्या पहाऱ्या ओलांडून तुम्ही आमच्यासाठी आलात, पण तुम्ही यायला नको होतं. युवराज, आता असं काय बाय अजिबात बोलू नका. अगोदर हितनं बाहेर पडू, कारण हितल्या सरदारांना अगोदरच आपल्यावर संशय आलाय. बैरजी काका, युवराज, मी तुम्हाला हितनं अलगद बाहेर घेऊन जातो. आणि तरी बी काय झालंच तर हंबीरराव, सर्जेराव आपल्या इशाऱ्याची वाट बघताय. जसा आपला इशारा होईल तसे दिलेर खानाच्या छावणीवर तुटून पडतात. लांडगी तोड करू त्यांची, आत नबीन बाहेर नबी. और मेरी तो समझ में कुछ भी नहीं आ रहा है. मतलब यही कि मैंने अभी छावनी में मौलवी को देखा. अब छावनी में मौलवी क्या कर रहा है? ये उसे पूछने गया तो मौलवी गायब. माझी तर अक्कलच गुंग झाली. मी आज साधूला बघितलं, नंतर तो साधू शंभूराजांच्या छावणीत बी गेला आणि आम्ही आता त्याला बघून बी आलो. पांढरे सरदार, तुम कहते हो तुमने साधु को देखा, मुल्ला कहता है कि उसने मौलवी को देखा. हुजूर, मुझे तो लगता है ये मौलवी साधु है. नाही हुजूर, साधू मौलवी. खामोश रहो तुम दोनों बेवकूफ. इस मामले की हम खुद पूरी तरह तहकीकात करेंगे. चांद, जाओ जाकर संतरी पहरेदार को यहाँ लेकर आओ. हुजूर, लेकिन चांद को सुनाई कहाँ देता है? तुम तो सुनते हो पागल. जाओ जाकर पहरेदार को लेकर आओ. जो हुक्म. पांढरे सरदार, तुमने साधु को देखा तो तुमने उससे पूछा नहीं कि वो यहाँ क्यों और किस लिए आया? पूछा ना हुजूर. वो बोले कि अधूरी पूजा पूरी करने के लिए आया हूँ. वो राणू अक्का साहब ने बुलाया उनको. अच्छा, हमें तुम ये बताओ कि तुमने छावनी में मौलवी और साधु को आते देखा है? जी नहीं हुजूर, मौलवी साधु को तो नहीं देखा, लेकिन फकीर को आते देखा हुजूर.
फकीर? अब ये फकीर बीच में कहां से आ गया? कुछ कहा उसने? मुल्ला साहब को मिलने आया हूँ। नहीं हुजूर, मैंने तो सिर्फ मौलवी को देखा, फकीर को नहीं देखा है। और साधु? साधु नहीं आया अंदर। लेकिन पांडे सरदार, तुमने तो अभी मुझसे कहा कि तुमने साधु को देखा। हाँ, मैंने देखा ना। तो तुमने उससे कुछ पूछा क्यों नहीं कि वो यहाँ क्यों और किस लिए आया है? ठीक है, जा सकते हो तुम। हुजूर, मेरी समझ में नहीं आ रहा है कि क्या करे। लेकिन मैं अच्छी तरह समझ रहा हूँ मुल्ला, अच्छी तरह समझ रहा हूँ। एक बात तो साफ है कि शिवाजी राजे अपने बेटे को यहाँ से निकालने के लिए हर तरकीब लड़ाएगा। या अल्लाह, इसका मतलब हुजूर ये सब शिवाजी के जासूस है। शायद। अभी अभी शंभू राजे के पास चलते हैं, अभी दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। आओ मेरे साथ। चलिए। कोणी किती हवा देऊ द्या, पण आपल्या आबासाहेबांसमोर गैरसमजाचा अंगार फुलत नाही. अक्कासाहेब, त्याची कल्पना आम्हालाही आहे. मग चला निघूया. आपल्याकडून शत्रूच्या गोटात येण्याने झालेली चूक ही रायगडावर जाण्याने दुरुस्त होणार आहे. अगदी बरोबर बोललात अक्कासाहेब. दादासाहेब, मला बघून आपल्या आबासाहेबांना केवढा आनंद होईल हो. एक लक्षात घ्या, आबासाहेबांच्या विषयी आमच्या मनात कधीही कोणताही किंतु नव्हता, नाही आणि नसेल. पण जे वारंवार आमच्या कर्तृत्वावर संशय घेतात, आम्हाला जाबसाल करतात, आमची बदनामी करतात, त्या सगळ्यांना बोलण्यापेक्षा कृतीतून उत्तर देण्याची वेळ आलेली. म्हणूनच उत्तर दिग्विजय. उत्तर दिग्विजय? होय बहिर्जी काका, उत्तर दिग्विजय. आबासाहेबांनी दक्षिण दिग्विजय केला, आम्ही उत्तर दिग्विजय करून दाखवू. तो ह्या दिलेर खानाच्या मदतीनं? युवराज, अहो दिग्विजयच करायचा आहे तर तो ह्या दिलेर खानाच्या मदतीपेक्षा आपल्या महाराजांच्या साक्षीनं करावा. किती आनंद होईल महाराजांना आणि किती सोपं आणि सहज होईल सगळ्यांसाठी. युवराज, अहो आपली माणसं, आपले मावळे, आपले सरदार आणि रायगडावरती स्वागतासाठी सुद्धा जीवाभावाची आपलीच माणसं असतील. बहिर्जी काका खरं बोलत आहे. आता जास्त विचार नका करू. जास्तच विचार केलाय आम्ही. अक्कासाहेब, आम्हाला कुणाच्याही मदतीशिवाय लढायचंय, कुणाच्याही मदतीशिवाय आमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवायचंय. नका सिद्ध करू. आम्हा कोणालाही तुमचं कर्तृत्व नकोय, तुम्ही हवे आहात. बघा जरा एकदा रायगडाकडे, त्या रायगडावर अगतिक झालेल्या छत्रपतींकडे, आणि निर्णय बदला. शक्य नाही. ही संधी पुन्हा नाही. परवा नाही. अडकून बसाल. मनाची तयारी केली आहे. कैद झालेल्या माणसांशी मोगल कसे वागतात हे ठाऊक आहे तुम्हाला. आणि कैदेत असताना आम्ही कसे लढतो हे ठाऊक आहे सगळ्यांना. आता चर्चा नको, निघू पटकन. एक एक क्षण लाख मोलाचा आहे. औरा युवराज, मी हात जोडतो. नको बहिर्जी काका. ऐका दादासाहेब, अक्कासाहेब, वेळ लक्षात घ्या, ठिकाण लक्षात घ्या. आम्ही लक्षात घेतलंय, आता तुम्ही लक्षात घ्या. दादासाहेब, संधीचं सोनं कर. चला. शंभू राजे की छावनी को चारों तरफ से घेर लो. कुछ सैनिक इधर से जाओ, कुछ सैनिक उधर से जाओ. वो मौलवी हो या साधु हो, पकड़कर हमारे सामने पेश किया जाए. आज पता चलेगा हमसे गद्दारी करने का अंजाम क्या होता है. आओ. तो संभाजी की होशियारी अब धरी की धरी रह जाएगी. चंद लम्हों के अंदर ये पकड़ा जाएगा, हमारा गुलाम बन जाएगा, हमारे इशारों पर चलने वाला मुलाजिम. चलो जल्दी करो और कोई गलती नहीं होनी चाहिए.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.